अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे स्वयंसहायक आणि बॉडीगार्ड यांचा एक व्हिडिओ शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला। यामध्ये आमदार संग्राम जगताप सोबत नसतानाही जगताप यांचे स्वयंसहायक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या समोरच्या पक्षाचे उमेदवार यांच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत असं ट्विट त्यांनी केलं। या घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये। तर सुषमा अंधारे यांनी आता संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि काही आरोप सुद्धा केलेला आहे। रिव्हॉल्वर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घरी असल्याचा दावा सुद्धा त्यांनी आपल्या या एक्स पोस्टमध्ये केलेला आहे। अहिल्यानगरमधील उमेदवारांवर दबाव आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे। तर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे स्वयंसहायक आणि बॉडीगार्ड यांचा एक व्हिडिओ शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केलेला आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची बातचीत करूयात। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण पाहतो या सगळ्या संदर्भात आपण एक पोस्ट शेअर केली आहे आणि हा व्हिडिओ शेअर केलेला आहे संग्राम जगताप यांचे स्वयंसहायक यांचा। या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय आहे आणि आपला आरोप काय? अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि त्यांचे अंगरक्षक हे खरं तर त्यांच्या सोबत असायला पाहिजे, मात्र संग्राम जगताप सोबत नसतानाही अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक हे दोघेही, विशेष म्हणजे हातात यांच्या रिव्हॉल्वर्स दिसतात आणि हे विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घराबाहेर आहेत। हे नेमकी तिथे काय करत आहेत? त्यांनी उमेदवाराला ओलीस ठेवलेला आहे का? ते उमेदवाराला प्रचारासाठी बाहेर पडू देत नाहीयेत का? ते उमेदवारांना बोलू देत नाहीयेत का? नेमकं काय चाललेलं आहे? आणि जर इतक्या दहशतीखाली जर या निवडणुका होणार असतील तर या निवडणुका काय आहेत? मग सरळ सरळ तुम्ही नगरसेवक पदाचे ऑप्शन्स काढा ना, लिलाव काढा आणि लिलावात त्या सगळ्या जागा बाहेर काढा की त्याची जेवढी पेइंग कपॅसिटी आहे त्याच्यानुसार तो कदाचित नगरसेवक पदाची जागा खरेदी करू शकेल। सुषमाजी, आपले आरोप अत्यंत गंभीर आहेत। या सगळ्या संदर्भात कोणती तक्रार दाखल करण्यात आली आहे का? या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार दाखल करण्याच्या संदर्भात सुद्धा मी आता बोलत आहे आणि तिथल्या लोकांशी बोलत आहे। मात्र ही परिस्थिती एकट्या अहिल्यानगरची नाही। अगदी आत्ता थोड्या वेळापूर्वी उल्हासनगरमध्ये राजेश कनसे जे प्रभाग 15 मध्ये उभे आहेत यांच्या सोबतही भाजपाने हेच आता सुरू केलेलं आहे। आता राजेश कनसे यांचा फोन होता की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि सगळीकडून भाजपाचे लोक त्यांच्या घरावर पाळत ठेवणे, त्यांना धमक्या देणे, त्यांना ओलीस ठेवण्याच्या भाषा करणे अशा पद्धतीने चालू आहे। जर अशा पद्धतीने उमेदवारांना धमकावणं सातत्याने आणि त्यांना प्रचारच करता येऊ नये अशी जर परिस्थिती निर्माण केली जाणार असेल तर हे कोणत्या आधारावर म्हणतात की होय आम्ही अत्यंत निर्भय वातावरणात निवडणुका घेऊ शकणार आहोत? बरोबर आहे। या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद।